वाहन चोरी विरोधी पथक गुन्हे शाखा नागपुर शहर ने कार्रवाई करते हुए 13 चोरी की गई मोटरसाइकिल जब्त कर 12 अपराधों का भांडाफोड़ किया। नागपुर शहर के विभिन्न क्षेत्रों वाहन चोरी कर उन्हें ऑनलाइन प्लेटफॉर्म OLX पर और गिरवी रखकर बेचने की कोशिश कर रही थी। पुलिस ने तकनीकी विशेष और गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार किया। इस कार्रवाई में कुल 6,50,000 मूल्य के वाहन जब्त किए गए। यह कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। पूर्व क्राइम ब्रँचचे आमचे वाहन चोरी विरोधी जे पथक आहे त्याचे API बोरकुटे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की हे जे वाहन चोरी होत आहेत तो एक रेकॉर्डवरचाच पूर्वीचा एक आरोपी आहे, तो हे करत आहे। त्याबद्दल त्यांनी माहिती घेतली। बरेच दिवस झाला टीम त्याच्यावर काम करत होती। त्या आरोपीला शोधून काढलं त्यांनी। ऋषभ श्यामसुंदर असोपा हा MB टाउनच्या मागे राहणारा पारडीमधला हा इसम आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं अनेक ठिकाणी ह्या चोरी केल्याचे निदर्शनास आलेलं आहे। त्यावरून आता एकूण 13 गाड्या त्याच्याकडून मिळालेल्या आहेत। ऋषभ असोपा या आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे। त्याचा भाऊ सुद्धा ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। याचबरोबर अन्य काही आरोपी सुद्धा याच्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। हा जो इसम आहे यानं यापूर्वी सुद्धा असे वाहन चोरीचे बरेच गुन्हे केलेले आहेत। क्राइम ब्रँचचे युनिट 3 पथक असेल, वाहन चोरी विरोधी पथक असेल, त्याचबरोबर हुडकेश्वर पोलीस ठाणे यांनी सुद्धा ह्या आरोपींना पूर्वी अटक केलेलं आहे। त्या अनुषंगाने याच्यावर पुढील काय कारवाई सक्त करण्यात येईल याबाबत संपूर्ण त्याचा रेकॉर्ड एकत्र करून क्राइम ब्रँचच्या वतीने किंवा पोलीस स्टेशनच्या वतीने ही कारवाई आम्ही पुढे करणार आहोत। याच्यामध्ये आता सध्या ज्या रिकवर झालेले आहेत त्या जवळजवळ 13 वाहनं निष्पन्न झालेले आहेत। एकूण 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आता लकडगंज पोलीस स्टेशनकडे आम्ही हँडओव्हर करीत आहोत आणि बाकी इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला वर्ग करून पुढील कारवाई करण्यात येईल। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या सूचनेनुसार वाहन चोरी विरोधात संपूर्ण क्राइम ब्रँचच काम करत आहे। आमचे जॉईंट CP सर नवींद्रचंद्र रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राइम सर वसंत परदेशी सर आणि DCP सर राहुल माकणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे। आरोपी सदर गाडी चोरल्यानंतर एकतर तो दुसरीकडं मित्राकडे ठेवायचा किंवा तो कुणाला तरी ते गहाण म्हणून गाडी ठेवायचा आणि त्यानंतर पेपर आणून देतो असं आश्वासन देऊन ती गाडी दुसऱ्याकडे ठेवायचा आणि दुसऱ्याला विकायचा त्याला गिराईक मिळाल्यानंतर अशी त्याची मोडस लक्षात आलेली आहे। त्या अनुषंगाने अजून काही आरोपींचा ह्याच्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याकारणाने त्या अनुषंगाने पुढील चौकशी सुरू आहे। सध्या एक आरोपी याच्यामध्ये अटक केलेला आहे आणि 2 आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झालेली आहेत। उर्वरित आरोपींचं निष्पन्न करून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे।